तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण बघणार आहे 2025 मध्ये झालेली हॉरर मूवी बॅम्बी द रॅकनिंग मूवीचं एक्सप्लेनेशन. ही मूवी एका नॉवेलवरती आधारित आहे. तर चला जास्त वेळ न घालवता या मूवीच्या एक्सप्लेनेशनला स्टार्ट करूया. मूवीची सुरुवात एका चित्राला दाखवण्यापासून होती. चित्रामध्ये आपल्याला काही झाडं दाखवली जातात आणि त्या चित्रांद्वारेच आपल्याला एक कहाणी दाखवली जाते, बॅम्बीची कहाणी. कहाणीमध्ये आपल्याला सांगितलं जातं, एका जंगलामध्ये एक लहान हरणाचा मुलगा राहत होता. तो त्याच्या आईसोबत राहायचा. पण एका दिवशी त्या जंगलामध्ये एक शिकारी येतो आणि त्याच्या आईला गोळीने मारून टाकतो. आणि त्या दिवसापासून बॅम्बीचं आयुष्य हे कायमसाठी बदलून गेलं. त्या दिवसापासून बॅम्बी नेहमी एकटाच राहायला लागला. आता त्या पूर्ण जंगलामध्ये त्याचं कोणीच राहिलं नव्हतं. जिकडे बघा तिकडे फक्त संकटच होती. आणि त्या संकटांना पार करून तो मोठा झाला. आणि मोठा झाल्यानंतर त्याला एक साथीदार भेटली. त्या दोघांना एक लहान बाळ होतं. आता बॅम्बी पूर्णपणे त्याच्या फॅमिलीसोबत खूप खुश होता. लहानपणीचा त्याचा जो त्रास होता, तो त्रास आता तो हळूहळू विसरायला लागला होता. पण काही टायमानंतर माणसांनी परत त्याच्या आयुष्यामध्ये त्याला त्रास द्यायला चालू केलं. माणसांनी ते पूर्ण जंगल उद्ध्वस्त करून टाकलं होतं. त्याची जी नवीन फॅमिली बनली होती, आता ती पण पूर्णपणे तुटण्यास आली होती. एका दिवशी बॅम्बीची जी पार्टनर होती ती रस्त्यावरून चाललेली होती आणि अचानक एक ट्रक येतो आणि त्या ट्रकने बॅम्बीच्या पार्टनरला उडवून टाकलं. आणि तो ट्रक त्याची मदत न करता तसाच तिथून निघून जातो आणि बॅम्बीची पार्टनर तिथंच मरून जाते. आणि तो ट्रक ड्रायव्हर तिथपर्यंतच थांबला नाही, तर त्यांनी बॅम्बीला सुद्धा बेहोश करून टाकलं आणि तो तिथून निघून गेला. आणि हे सगळं होत असताना बॅम्बीचा जो लहान मुलगा होता तो पण अचानक हरवून जातो. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की तो जो ट्रक होता तो एक टॉक्सिक वेस्ट घेऊन चालला होता. टॉक्सिक वेस्ट म्हणजे जे कंपन्यांमधला जो कचरा बाहेर निघतो तो कचरा. आणि त्या कंपनीचं नाव होतं युनबेक्स. थोड्या वेळानंतर आपल्याला हे पण दाखवलं जातं, तो जो ट्रक होता तिथले ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्येच तो ते टॉक्सिक वेस्ट टाकत होता, जेणेकरून पूर्ण जंगल हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. थोड्या वेळानंतर बॅम्बीला जाग येते आणि जाग आल्यानंतर त्याच्या आयुष्यामधलं जे लहानपणी त्याच्यासोबत जे घडलेलं दुःख होतं ते दुःख आता त्याच्या परत समोर येऊन थांबलेलं होतं. त्याला कळत नव्हतं की त्यांनी काय करावं. आणि एवढं सगळं होत असताना बॅम्बी त्याच्या मुलाला शोधण्यासाठी जातो. आणि मुलाला शोधण्यासाठी गेल्यानंतर त्याला अचानक तहान लागायला लागते आणि तो त्याच नदीमधून पाणी पितोय की जिथून त्यांनी टॉक्सिक वेस्ट टाकलं होतं, त्याच नदीमधून तो पाणी पितो. आणि बॅम्बीने ते पाणी पिल्यानंतर बॅम्बी पूर्णपणे एक म्युटेटेड मॉन्स्टर बनून जातो. पूर्णपणे तो एक राक्षस बनून जातो. त्याच्यानंतर सीन शिफ्ट होतो 3 शिकाऱ्यांवरती. 3 शिकारी त्या जंगलामध्ये आलेले असतात शिकार करण्यासाठी. त्या तिघांचं नाव होतं मायकल, टायलर आणि ॲडी. आणि ह्या 3 शिकाऱ्यांना शिकार करण्यासाठी त्याच कंपनीने पाठवलेले आहे, ज्या कंपनीने ह्या पूर्ण नद्यांमध्ये टॉक्सिक वेस्ट टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पण सांगितलं जातं की हे 3 शिकारी आणखी कोणाचा शिकार करण्यासाठी नाही तर बॅम्बीचा शिकार करण्यासाठी आलेले आहेत. कारण त्यांना ही न्यूज बाहेर जाऊन द्यायची नाहीये की त्यांच्या टॉक्सिक वेस्टचं पाणी पिऊन एक हरिण अचानक एक मॉन्स्टर बनलेला आहे. त्याच्यानंतर ते तिघं एका बर्डला एका झाडाला बांधतात आणि त्याच्यावरती त्यांचे टार्गेट प्रॅक्टिस करायला लागतात. त्याच्यानंतर ते त्या पक्षाला गोळी घालतात आणि पुढच्या दिशेने निघून जातात. त्याच्यानंतर नेक्स्ट सीन मध्ये आपल्याला जाना आणि तिचा मुलगा बेंजी दाखवला जातो. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की बेंजी त्याच्या वडिलांच्या फॅमिलीकडे थँक्स गिव्हिंग साठी चाललेला आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ह्या सगळ्यांना तिकडे जा म्हणून सुद्धा बेंजीचा जो वडील आहे तो ह्यांच्यासोबत येणार नाहीये. त्याच्यानंतर ते दोघं तिथून टॅक्सी घेऊन त्यांच्या फॅमिलीच्या दिशेने निघतात आणि ते जंगलामध्ये पोचलेलेच असतात की तेवढ्यात अचानक बेंजीची तब्येत खराब व्हायला लागते. त्याला उलट्या व्हायला लागतात आणि त्याची ही हालत बघून त्यांना गाडी थांबवायला लागली. आणि गाडी थांबवली पण तिथं जिथं त्या शिकाऱ्यांनी त्या बर्डला गोळ्या घातल्या होत्या. त्याच्यानंतर ते दोघं गाडीमध्ये बसतात आणि पुढे जातात. आणि ते थोडं पुढे गेलेलेच असतात की अचानक त्यांना समोरून बॅम्बी पळत येताना दिसतो. आणि बॅम्बी समोरून जोरात पळत येतो आणि एका शिंगाच्या धडकेमध्येच पूर्ण गाडीलाच उलटी करून टाकतो. आणि त्याच्यानंतर बॅम्बी उलटे पडलेल्या गाडीवरती जोरात पाय मारून मारून त्याच्या आतला जो ड्रायव्हर होता त्याचा पूर्णपणे चिथडा करून टाकतो. त्याच्यानंतर ड्रायव्हरला मारलेला बघून हे दोघं मागची काच तोडतात आणि जंगलामध्ये पळून जातात. पण जंगलामध्ये जाता जाता ते शेवटचं एकदा बॅम्बीला बघतात आणि बॅम्बीला बघून ते दोघं सुद्धा आतपर्यंत एकदम घाबरून जातात. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं सायमनचं घर जवळच आहे. सायमन म्हणजे त्या मुलाचा वडील. त्यांचं घर जवळच आहे आणि जी सायमनची मम्मी आहे ती बाहेरच उभं होती आणि ती घराच्या बाहेर राहून फक्त एकच नाव नुसतं घेत आहे, बॅम्बी बॅम्बी. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की जी मॅरी आहे ती एक डिमेन्शिया नावाच्या आजारापासून ग्रस्त आहे. डिमेन्शिया म्हणजे जी लोक थोड्या वेळातच प्रत्येक गोष्ट विसरून जातात. पण हिला हा आजार असून सुद्धा ती बॅम्बीचं नाव कधीच विसरत नाही. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे पण सांगितलं जातं की ही सगळ्यांना विसरून गेली तरी बॅम्बीला कधीच विसरू शकत नाही. दिवसभर ती घरामध्ये सुद्धा बॅम्बीची ड्रॉइंग बनवत असते आणि दिवसभर फक्त बॅम्बी बॅम्बीच बोलत असते. आणि आपल्याला त्या घरामध्ये मॅरीची 2 मुलं पण दाखवली जातात, अँड्र्यू आणि जॉशू. आणि त्या घरामध्ये
अँड्रूची बायको आणि त्याचा मुलगा हॅरिसन पण राहतो. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की हे ज्या ठिकाणी राहतात तिथं कुठलंच प्रकारचं नेटवर्क येत नाही आणि त्यांच्या ज्या टेलिफोनच्या वायर कनेक्शन होतं ते सुद्धा अँड्रूने सांगून कट करून घेतलेलं आहे. त्यांनी ते वायर कनेक्शन ह्याच्यामुळे कट केलेलं आहे कारण मॅरी विसरण्याच्या आजारामुळे नेहमीच पोलिसांना कॉल करत असते आणि त्याच्यामुळे पोलिस सुद्धा पूर्णपणे डिस्टर्ब झालेले आहेत. आणि हे सुद्धा तेवढ्यात मॅरी अचानक म्हणते की ते इथं आलेले आहेत आणि ते ऐकून बाकीच्या फॅमिलीवाल्यांना कळत नाही की मॅरी नक्की काय बोलत आहे. त्यांना स्टार्टिंगला तर कळत नाही की नेमकं काय बोलत आहे, पण ते जसेच दरवाजाच्या ठिकाणी जातात त्यांना ते दोघं समोरच दिसतात. त्याच्यानंतर ते सर्वजण निवांत बसलेले असताना सानाने त्यांना सर्व काही सांगून टाकलं की जंगलामध्ये आम्हाला एक हरिण दिसलं होतं आणि त्या हरणाने आमचा जीव घेतलाच होता की तेवढ्यात आम्ही कसं जीव वाचून पळालो. आणि हे ऐकून तेवढ्यात जॉशवा तिथून निघून जातो त्या टॅक्सी ड्रायव्हरची मदत करण्यासाठी. कारण जॉशवाला अजून सुद्धा माहित नाहीये की तो ड्रायव्हर मेलेला आहे. त्याला असं वाटतंय की तो फक्त जखमी आहे आणि हा त्याची मदत करू शकतो. त्याच्यामुळे तो तिथून त्याच्या मदतीसाठी निघून जातो. त्याच्यानंतर बेंजीचा पाय दाखवला जातो. बेंजी पण जखमी झाला होता. तेवढ्या तिथे साना येते आणि त्याच्या पायाला फर्स्ट एड करायला लागते. त्याच्यानंतर आपल्याला ते हंटर दाखवले जातात. ते विलबॅकच्या एका खास माणसाला कॉल करून सर्व काही इन्फॉर्मेशन सांगत असतात आणि त्याच्यानंतर ते शिकारी तिथून चाललेलेच असतात की तेवढ्यात त्यांना ती टॅक्सी भेटते आणि त्या टॅक्सीच्या आतमध्ये सानाचा मोबाईल सुद्धा भेटून जातो. त्याच्यानंतर त्या टॅक्सीला पलटी झालेलं बघून ही तिघ जण पण अलर्ट होतात आणि बंदूक घेऊन गोळी चालवायला रेडीच असतात की तेवढ्यात अचानक त्यांना झाडांमधून काहीतरी आवाज येतो आणि झाडामध्ये काहीतरी हरकत झाल्यामुळे तेवढ्यात टायलरने गोळी घातली आणि ती गोळी बरोबर जॉशवाच्या डोक्यामध्ये लागली आणि त्यांच्याकडून ही चुकी झालेली आहे हे कोणालाच कळू नये याच्यामुळे ते त्या बॉडीला उचलतात आणि ट्रकमध्ये टाकून तिथून घेऊन जातात. त्याच्यानंतर आपल्याला मॅरी दाखवली जाते. मॅरी अजून सुद्धा घराच्या बाहेरच बघत असते आणि तेवढ्यात कुणीतरी तो मेलेला पक्षी तिच्या तोंडावरती फेकून मारतो आणि त्याच्यानंतर ती काचेमधून बाहेर बघते की या पक्षाला कोणी फेकलं तर बाहेर बॅम्बी उभा असतो. त्याच्यानंतर बॅम्बी पळत पळत घराच्या दिशेने येतो आणि घरामध्ये घुसून पूर्णपणे एकदम घराला उद्ध्वस्त करून टाकतो. बॅम्बी एवढा मोठा होता की तो घरामध्ये फिट पण होत नव्हता आणि त्याच्यामुळं तो पूर्णपणे घराला जे समोर दिसेल त्याला उद्ध्वस्त करतच चाललेला होता. आणि बॅम्बी घरात घुसल्यामुळे बाकीच्या फॅमिलीला पण कळालं होतं की आता ते घरामध्ये सेफ नाही. त्याच्यामुळे ते पळत पळत गाडीमध्ये जाऊन बसतात. सगळेजण तर गाडीमध्ये जाऊन बसतात पण घरामध्ये हॅरिएट एकटीच राहते आणि ती बाहेर निघणारच असते की तेवढ्यात मागून बॅम्बी येतो आणि तिला मागून शिंग घुसून जातो. पण ती तिथून कसं बसं बाहेरच्या दिशेने पळते आणि त्याच्यानंतर आपल्याला त्या दोघांचा चेस दाखवला जातो आणि त्याच्यानंतर ती बाहेर पळतच असते की तेवढ्यात बॅम्बी मागून जोरात त्याचं शिंग फिरवतो आणि तिच्या जागेवरतीच 2 तुकडे करून टाकतो. आणि हे सगळं बघून सगळेजण खूप घाबरून जातात. त्याच्यामुळे अँड्र्यू व्हॅनचा फुल एकदम स्पीड करतो आणि तिथून निघून जातो. त्याच्यानंतर बॅम्बी त्यांच्या पण मागे लागतो. तो त्यांना रोडवरून बाहेर काढण्याचा खूप प्रयत्न करत होता पण त्याला ते करताच येत नाही आणि ते तिथून कसं बसं त्यांचा जीव वाचवून निघून जातात. त्याच्यानंतर आपल्याला शिकारी दाखवले जातात. ते शिकारी आता ह्यांच्या घरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते शिकारी तिथं बघतच होते की तेवढ्या तिथं त्यांना हॅरिएटचे 2 तुकड्यांमध्ये तुटलेली डेड बॉडी भेटते. हॅरिएटचे 2 तुकडे झालेले असताना सुद्धा ती अजून सुद्धा जिवंत होती. त्याच्यामुळे त्यांच्यातला एक शिकारी पुढे येतो आणि तिला मारून टाकतो आणि तिची जी सफरिंग होती ती संपवून टाकतो. दुसरीकडे आपल्याला फॅमिली दाखवली जाते. फॅमिली रस्त्यावरून चाललेलीच असते की त्यांना रस्त्यामध्ये एक तुटलेलं झाड दिसतं. त्याच्यामुळे त्यांना तिथं थांबावं लागतं. त्याच्यानंतर ते गाडीमधून बाहेर उतरतात आणि त्या लहान मुलाला ड्रायव्हिंग सीटवरती बसवतात कारण त्याला एकट्यालाच आतमधून रेस द्यायची होती आणि हे बाहेरून त्या झाडाला बाजूला काढायचा पूर्ण प्रयत्न करणार होते. यांच्यातल्या एकाचा प्लॅन होता की त्या झाडाला व्हॅनशी बांधून आपण झाडाला बाजूला काढू, पण तेवढ्या तिथं बॅम्बी येतो. यांचा प्लॅन सिंपल होता की गाडीला एक रशी बांधणार आणि झाडाला एक आणि ह्यांनी सिग्नल दिल्यानंतर हे पण त्या झाडाला ढकलणार आणि ह्यांनी एक्सिलेटर जोरात ओढून त्या झाडाला बाजूला काढायचा प्रयत्न करायचा. पण बॅम्बीला समोर बघून तो लहान मुलगा खूप घाबरून जातो आणि तो घाबरून गेल्यामुळं ती रशी बांधायच्या आधीच तो एक्सिलेटर द्यायला लागतो आणि एक्सिलेटर दिल्यामुळे होतं काय की ती रशी झाडाला तर बांधलेली नसते पण होतं असं की ती रशी अँड्र्यूच्या पायामध्येच गुंतते आणि तो ट्रक सोबत अँड्र्यूला सुद्धा ओढत घेऊन जातो. ते सगळे तर तिथून निघून गेले पण मागे एकटा हॅरिसन राहिला. हॅरिसन तिथून घाबरून जंगलामध्ये पळून जातो. पळून तर जातो पण थोड्या वेळामध्ये त्याला बॅम्बी परत पकडतो. बॅम्बी त्याच्या जवळ जातो आणि त्याचं तोंड उघडतो आणि तो त्याला खाणारच होता की तेवढ्यात बॅम्बीला अचानक त्याच्या लहान मुलाचा आवाज मागून येतो. त्याच्यामुळे तो हॅरिसनला तिथंच सोडून तिथून निघून जातो. त्याच्यानंतर हॅरिसन उभा राहतो आणि तो तिथून चाललेलाच असतो की तेवढ्यात त्याला एक ससा दिसतो आणि तो त्या सशाला लाथच मारतो आणि त्या रॅबिटला लाथ मारून तो तिथून चाललेलाच असतो की तेवढ्यात तो रॅबिट त्याचे पार्टनर घेऊन येतो आणि म्हणतो की ए भाई अभी इधर राडा होय का. आणि ते जे रॅबिट्स होते ते नॉर्मल रॅबिट नव्हते. त्यांनी सुद्धा ते टॉक्सिक वेस्टचं जे पाणी होतं ते पिलं होतं. म्हणजे आता हे सुद्धा एक मॉन्स्टर होते आणि आज ह्याची पूर्णपणे वाट लागणार होती. ते रॅबिट हॅरिसनला जिवंतच चमडी फाडून फाडून खाऊन टाकून मारून टाकतात.
त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की त्या टॉक्सिक वेस्टच्या पाण्यामुळे फक्त बॅम्बीच नाही आणि सस्यच नाही तर अजूनही खूप प्राणी झालेले आहेत मॉन्स्टर, आणि त्या मॉन्स्टरचा सफाया हे 3 हंटर करत आहेत. त्या हंटरने पूर्ण जंगलांमध्ये खूप ट्रॅप्स लावलेले आहेत आणि त्या ट्रॅप समोरच छोटे छोटे कॅमेरे सुद्धा लावलेले आहेत. आणि त्या कॅमेरा लावल्यामुळं आता जे हॅरिसन सोबत झालं ते सुद्धा त्या कॅमेऱ्यांमध्ये रेकॉर्ड झालेले आहे, आणि त्याच्यामुळे हंटर आता इथे येतच असतील. आणि ते हंटर सुद्धा त्याला तिथं वाचवण्यासाठी नाही तर त्याची बॉडी घेऊन जाण्यासाठी येणार आहे, कारण जर त्याची बॉडी तिथं जर कोणाला सापडली तर खूप मोठा हंगामा होऊ शकतो. दुसरीकडे आपल्याला ती व्हॅन दाखवली जाते. व्हॅनचे पेट्रोल संपल्यामुळे ती व्हॅन थांबते, नाहीतर बॅनजी तर डायरेक्ट चंद्रावरच घेऊन गेला असता गाडीला. गाडी थांबल्यानंतर ते सर्वजण बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर सना मागं जाते आणि मागं जाऊन बघते तर काय, तिला अँड्र्यूची डेड बॉडी भेटते. तिला माहितच नसतं की अँड्र्यू मागं गाडीला गुंतलेला होता, आणि अँड्र्यूची हालत इथपर्यंत खराब होती की मी तुम्हाला इथं दाखवू पण शकत नाही. त्याचं पूर्ण तोंड हे पूर्णपणे घासून गेलेलं होतं आणि त्याच्या तोंडावरती तोंड म्हणण्यासारखं काही राहिलेलंच नव्हतं. त्याच्यानंतर ती माईलेक बाहेर येतात आणि तेवढ्यात मॅरी जंगलाच्या दिशेने काय होतं काय माहित पण अचानक पळत सुटते, आणि तिला एकट्याला पळताना बघून ह्या दोघांना पण मन नसताना सुद्धा तिच्या मागं जावं लागतं. मॅरी तिथून पळत जाते आणि बराबर बॅम्बीचा जो अड्डा आहे त्या अड्ड्यापाशी जाऊनच थांबते. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना तिथं खूप माणसांची हाडकं, कित्येक जणांचे मांसाचे तुकडे ह्या अशा गोष्टी भेटतात. आणि त्या जागेवरती अजून काय काय आहे ते बघतच होते की तेवढ्यात अचानक तिथं बॅम्बी येतो, आणि बॅम्बीला तिथं येताना बघून ते सर्वजण घाबरून मॅरीला घेऊन तिथून पळत सुटतात आणि रस्त्यावरती पोहोचतात. आणि रस्त्यावरती पोहोचल्यानंतर त्यांना तिथं एक गाडी येऊन भेटते, आणि त्या गाडीमधून आणखी कोणी नाही तर शिकारी बाहेर, आणि ते शिकारी त्यांना गाडीमध्ये बसवून त्यांच्या अड्ड्यावरती घेऊन चाललेले असतात. आणि ते गाडीमधून थोडं पुढे गेल्यानंतर एक बर्ड बाहेर फेकतात, म्हणजे ती स्टार्टिंगची बर्ड. ती बर्ड तुम्ही जर नोटीस केलं तर पूर्ण पिक्चरभर नुसतं फिरतच आहे. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की ते प्रत्येक जागी ते बर्ड का टाकत आहेत. ते बर्ड बॅम्बीला त्यांच्या मागं बोलवण्यासाठी ते टाकत आहेत. आणि ते शिकारी त्यांना त्यांच्या अड्ड्यावरती गेल्यानंतर हे तिघ जण खूप शॉक होतात, कारण त्यांच्या समोर आणखी कोणी नाही तर सायमन असतो. सायमन म्हणजे त्या लहान मुलाचा बाप. आणि आपल्याला नंतर सांगितलं जातं की सायमनच आहे या सर्वांचा बॉस. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की त्या टॉक्सिक वेस्ट आणणाऱ्या कंपनीमध्ये हा पण काम करतो, आणि हा त्यांचा खूप खास व्यक्ती आहे. आणि तोच एकटा या कामामध्ये नाहीये तर त्याची पार्टनर जो सुद्धा आहे. ते दोघं मिळून हे पूर्णपणे साफ करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि हेच ते महत्वाचं काम आहे ज्याच्यामुळे हा त्यांच्यापाशी येऊ शकत नव्हता. त्याच्यानंतर ते दोघं प्रायव्हेटमध्ये बोलत असतात, आणि बोलत असताना सायमनला कळतं की त्याची अर्धी फॅमिली जवळजवळ मेलेली आहे, आणि एवढं सगळं होऊन सुद्धा सायमन ह्या गोष्टी लपवायचाच प्रयत्न करत होता. त्याला हे सगळं पोलिसांना सांगायचं नाहीये, कारण त्याला माहित आहे जर पोलिसांना ह्या गोष्टी कळल्या तर त्यांची जी कंपनी आहे ती कायमची बंद होऊन जाईल. आणि फक्त कंपनीच बंद नाही होणार तर ह्याला जेलमध्ये सुद्धा जावं लागेल, आणि ह्या जेलच्या भीतीमुळे या सगळ्या गोष्टी लपवत आहे. त्याच्यानंतर तो म्हणतो की आता हा जो फापट पसारा एवढा मांडलेलाच आहे तर अजून थोडा मांडला तर काय होतंय. बॅम्बीला जोपर्यंत मी मारत नाही तोपर्यंत मी इथून जाणारच नाही. आणि त्याच्यानंतर मायकल सनाला धमकी देतो, जर तू काय केलं तर मी तुला पण मारून टाकेन. त्याच्यानंतर आपल्याला दाखवलं जातं की जो बॅम्बीचा लहान मुलगा जो हरवला होता तो हरवला नव्हता. ह्याच लोकांनी त्याला किडनॅप करून इथं ठेवलेला आहे, कारण शेवटच्या वेळेस जर बॅम्बीला काबू करण्यासाठी त्यांना जर कशाची मदत लागली ते बॅम्बीच्या मुलाला पुढे करतील आणि ह्यांचा जीव वाचवतील. आणि तो टाइम आता आला होता. ॲडे आणि त्याचा पार्टनर दोघं जण तिथून त्या पिंजऱ्याला उचलतात आणि जंगलामध्ये घेऊन जातात. ह्या शिकाऱ्यांना वाटत होतं की बॅम्बी तिच्या लहान मुलाला बघून काही पण करून तिथे येईल आणि ह्यांच्या जाळ्यामध्ये फसेल, पण बॅम्बी आपल्याला इथं खूप हुशार दाखवलेला आहे. तो मागून येतो आणि टायलरचं मुंडकच उडवून टाकतो. त्याच्यानंतर नंबर लागतो ॲडीचा. ॲडीचे पहिल्यांदा पाय तोडून टाकतो आणि त्याचं जे मुंडकं आहे त्याला पूर्णच खाऊन टाकतो. आणि एवढं सगळं होत असताना तेवढ्यात तिथं बॅन्जी जातो आणि त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडतो आणि त्या लहान बाळाला बाहेर काढतो. आणि हे बघून मायकलला खूप राग येतो, आणि मायकल म्हणजे तो शिकारी. आणि तेवढ्यात सोना आणि तिचा नवरा त्या लहान बाळाला शोधण्यासाठी जातात. आणि त्याच्यानंतर बॅम्बी आतमध्ये येतो आणि मॅरीच्या जवळ जातो आणि त्याचं पूर्ण तोंड उघडतो तिला खाण्यासाठी. पण तेवढ्यात अचानक जो कडून काहीतरी आवाज होतो, आणि तो आवाज झाल्यामुळे आता बॅम्बी मॅरीला सोडून जोच्या मागे लागलेला होता. आता वाचण्याचा तिच्यापाशी कोणताच रस्ता राहिलेला नव्हता. त्याच्यामुळे जो प्लॅन बनवते की मी एकटीच नाही मारणार, मी बॅम्बीला सुद्धा घेऊन मारणार. त्याच्यानंतर जो तिथून गन उचलते आणि एका सिलेंडरवरती गोळी घालते, आणि त्याच्यामुळे त्यांचा जो पण अड्डा होता तो अड्डा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. दुसरीकडे आपल्याला मायकल दाखवला जातो. मायकल ह्या तिघांना पण गन पॉइंटवर घेतो, आणि तेवढ्यात तिथे एंट्री होते बॅम्बीची. बॅम्बीच्या अंगावरती पूर्णपणे जखमीचे निशाण असतात, तो पूर्णपणे जळलेला असतो. पण बॅम्बी तरी सुद्धा रागामध्ये त्यांच्या दिशेने येत असतो. बॅम्बी तिथे येतो आणि मायकलला उचलून जंगलामध्ये घेऊन जातो. आणि बॅम्बी मायकलला तिथून उचलून घेऊन गेल्यामुळे मायकलच्या खिशामधून एक सॅटेलाइट मोबाईल खाली पडतो,
आणि तेवढ्यात तिथे सायमन येतो आणि तो मोबाईल उचलणारच असतो की तेवढ्यात तिथं बॅम्बी परत येतो. बॅम्बी तिथं परत त्याचा मुलगा घेण्यासाठी आलेला असतो आणि बॅम्बीला समोर बघून साना त्याच्या मुलाला जवळ घेते आणि तेवढ्यात आपल्याला सायमन दाखवला जातो. सायमन त्याच्या फॅमिलीला वाचवायचं सोडून सायमन स्वतःचा जीव वाचवून तिथून पळून जातो. सानाला कळालं होतं की बॅम्बीला फक्त तिचा मुलगा पाहिजे, त्याच्यामुळे साना त्या मुलाला पुढं करते आणि एवढं सगळं झाल्यानंतर फायनली बॅम्बीला तिचा मुलगा भेटून जातो आणि ते खुशच होत असतात की तेवढ्यात अचानक मागून मायकल येतो. मायकल तिथे येऊन बॅम्बीवरती खूप गोळ्या घालतो आणि त्या गोळ्या घातल्यामुळे बॅम्बी पूर्णपणे जखमी झालेला होता. पण तिथं अचानक मॅरी येते आणि मायकलच्या डोक्यामध्ये गोळी घालून मायकलच्या डोक्याचा चिथडा करून टाकते. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की मॅरी तिथून जिवंत पण वाचली आणि मॅरीचे जे आजार होता तो आजार सुद्धा नीट झालेला आहे. ते झाल्यानंतर आपल्याला ते लहान बाळ दाखवलं जातं आणि त्याच्या समोर बॅम्बीची डेड बॉडी दाखवली जाते. हो, बॅम्बी मरून गेलेली होती. म्हणजेच जे बॅम्बी सोबत लहानपणी झालं होतं तेच आज तिच्या मुलासोबत पण झालं. म्हणजे लहानपणी जसं बॅम्बी अनाथ होती, आता तिचा मुलगा पण अनाथ झालेला होता. पण त्या लहान बाळाला अजून सुद्धा माहीतच नव्हतं की बॅम्बी मेलेली आहे. तो खूप प्रयत्न करत होता बॅम्बीला उठवण्याचा. तो नुसता जात होता आणि बॅम्बीला धडक मारत होता. त्याला वाटत होतं की बॅम्बी उठेल, पण त्याला हे माहित नव्हतं की बॅम्बी आता कधीच उठू शकत नाही. दुसरीकडे आपल्याला सायमन दाखवला जातो. सायमन तिथून पळूनच जायचा प्रयत्न करत असतो की तेवढे तिथं रॅबिट येतो आणि रॅबिट त्याचा पण खेळ करून टाकतो. आणि एवढं सगळं करून सुद्धा, एवढ्या गोष्टी सहन करून सुद्धा बॅम्बीला त्याच्या मुलाला भेटताच आलं नाही. आणि शेवटच्या सीनमध्ये बॅम्बीचं बाळ हे खूप जोराजोरात रडत असतं आणि ह्या सीन सोबत ही मूवी इथंच संपून जाते. आय होप की मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.